हे पहा, जे कोणी टरबूज लावते त्याच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणा किंवा काम म्हणा. काल दिवसभर आभाळ होता आमच्या इकडं आणि मी सुद्धा टरबूजच लावतो. तर आपण या आभाळी वातावरणामुळे जे धुई कोकडा हे तर त्या धुई पडली. रात्री पाऊस खूप झाला आपल्या इकडं. तुम्हाला टरबूजाचं आता मी टरबूज स्वतः रोप तयार केलं घरी. नर्सरीवर गेलतो लागवडीच्या अगोदर. नर्सरीवाल्याला रोप विचारलं होतं तर रोप ते सांगत होते 2 रुपयाला 3 रुपयाला एक काडी. आता मला सांगा, आपण टरबूज पिकाला लहानपणापासून पूर्ण निघेपर्यंत आपण सांभाळतो त्याला. मग त्या नर्सरीवाल्याला जास्त नॉलेज त्या पिकाबद्दल असायला पाहिजे का आपण शेतकऱ्याला असायला पाहिजे? आपल्यालाच असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी काय केलं, प्रयोग घरीच रोप तयार करून बघितलं. तर ते सक्सेसफुल पण झालं आणि मी ते लावलं पण. तुम्हाला नर्सरी दाखवतो छोटीशी कशी तयार केली ती, आणि लागवड पण केलेली दाखवतो. रात्री पाऊस तर झालेलाच आहे. आता माझ्या फोनचा कॅमेरा मागालचा फुटलेला आहे, पण तुम्हाला समोरूनच दाखवायचा प्रयत्न करतो नर्सरी आपली. हे बघा, अशी छोटीशी नर्सरी दिसती. एका गुंठ्याची. काहीच गरज नाही नर्सरीवर, मोठ्याल्या नर्सरीवर जाऊन रोप आणायची. सरळ घरी आणणे, असे ट्री आणणे विकत. हे बघा, पलीकडे लसण लावलेलं आहे. असं ट्री आणणे विकत छोटे छोटे 104 भोकाडाचे. आणि ही कोकोपीटची बॅग पुढे, ही बघा कोकोपीटची बॅग. अशा 2 बॅगी लागतात 4 पुड्याला. बाहुबलीची व्हेरायटी आहे आपली. आणि हे बघा तुम्ही रोप. मिरची पण टाकलेली आहे. काहीच गरज नसती. हे अशा पद्धतीनं आपण बेड पाडलेले आहेत. याच्यात आमच्या इकडं प्रॉब्लेम येते गाडीचा. गाडी काय येत नाही, ते रस्ता नसल्यामुळं गाडी येत नाही. तर आपण अर्धाच एकर दरवर्षी लागवड करतो. तर मी आत्तापर्यंत यूट्यूबवर व्हिडिओ खूप लोकांचे बघतो. तर ते काय त्याचं सांगणं वेगळंच राहतं आहे. ते काय प्रॅक्टिकलमध्ये करतात नाहीत करत. काही कंपन्यावाले असतात, काही शेतकरी बी असतात चांगले. तर त्याच्याच मार्गदर्शनाखाली आपण पण करत असतो. काय ऐकतो त्याचं, काय आपलं ऐकतो. तर मग स्वतःचा अनुभव म्हणलं तर हे बघा, हे मी लावलेले आहेत. हे झाड कालच लावलं. हे बघा, अशा पद्धतीचं रोप तयार होते घरच्या घरी. आणि पाऊस पडल्यामुळं याच्यावर सकाळी सकाळी थोडंसं पाणी जमा होते. पहा, हे पाणी जे आहे ना, हे पाणी काढून टाकायचं. एक फवारणी घेऊन टाकायची साधी आपली, साध्या पाण्याची. नाही तर एखाद्या साप बुरशीनाशक असं काही बी. नुसतं साधं पाणी जरी फवारलं ना, तर या पानावरचं पाणी पडलं पाहिजे खाली. अशा हिसाबाचं काहीतरी फवारायचं. आणि म्हणजे जे पावडरी मिल्ड्यू येते, नाही तर धुई येते, नाही तर करपा येते, ते येत नाही. बस एवढंच सांगतो. आणखी काय लागत असेल माहिती तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता.